आज आपण कोरपडीचं एक खत बनवूया। तुम्ही छोटे छोटे कट करा। मी काही जाडसुद्धा ठेवले आणि खत कसं करायचं ते बघूया। आता हे एका कुंडीमधले जे काही माती काढले याच्यामध्ये बघा भरपूर असे गांडूळ जीवजंतू आहे की ज्याने आपली मातीची सुपीकता वाढत असते। फक्त असे जाड पार्ट आहे ना ऊस वगैरे तोच राहिला। हे मी आपल्या बकेटमध्ये बुडाशी ठेवते आणि खत कसं बनवायचं ते बघूया। मला आहे ना बघा कार्डबोर्डचं फक्त प्लास्टिक उरलेलं आहे। खाली अशा जाड दंड्या टाकते कोरपडच्या। कोरपडीचं खत हे झाडांसाठी अतिशय उत्तम आणि उपयुक्त असं आहे। एका ठिकाणी कोरपड काढून फेकलेलं होतं। माझ्याकडे कोरपड लावलेलं आहे पण मला एक्स्ट्रा मिळालं। मला फोन आला कोरपड पाहिजे का, तर मी हो म्हटलं, कारण मला माहिती आहे याचा उपयोग खूप छान असा होऊ शकतो आणि त्याचा मी खत बनवणार होते। जास्त प्रमाणात मिळालं, नाहीतर लिक्विड खत मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने छान असं। बघा आता खाली मी तुम्हाला थोडीशी माती टाकायची मूठभर आणि मूठभर कोरपड अशी आपण एकावर एक असं टाकत जायचं आणि कोरपडीचे मी गुणधर्म टाकते सांगते, तुम्ही तोपर्यंत आपला खत बनवण्याची प्रक्रिया बघू शकता। हे झाडासाठी एक प्रभावी खत आहे। मातीची सुपीकतासुद्धा वाढवते आणि रोपांचे मुळे आहे ना मजबूत करते आणि झाडांपासून कीड व बुरशीपासून वाचवण्यास मदत करते। त्याच्यामुळे आहे ना कोरपडमध्ये असे मुबलक प्रभावी खनिजे आणि जीवनसत्वेसुद्धा असतात। त्याच्यामुळे आहे ना झाडांची वाढ चांगली होते, झाडांपासून कीड लांब राहते आणि छान असं याचं खत तयार होते। आणि अशा पद्धतीने केल्यामुळे खूप लवकर हे खत तयार होईल। एका महिन्याच्या आतच हे खत तयार होणार आहे। आणि बघा आता शेवट असं टाकून वर पूर्ण मातीने याला झाकून घ्यायचं, थोडंसं असं आतमध्ये दाबायचं, म्हणजे याच्यामुळं काय होते खत काही दिवसांना खाली बसणारच आहे आपलं। बघा कोरपडीचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने झाडांसाठी उपयोग करता। आपण बऱ्याचदा नवीन कटिंग वगैरे लावण्यासाठी सुद्धा उपयोग करतो। अशी गुणकारी ही कोरपड आहे। प्रत्येक बागकामामध्ये ही घरी असायलाच हवी। कशी वाटली माहिती नक्की सांगा। धन्यवाद।